परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि साधारणपणे या सगळ्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही आपल्यालाही बंधनं असतात आणि त्याच्यातून या नगर परिषदेची आचारसंहिता ही महिनाभर आधी लागली. त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर सुद्धा आचारसंहिता लागू होती. मधल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं. त्यामुळे आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे. नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे. तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू. लाडकी बहीणचा हप्ता ज्या वेळेला आम्हाला विभागाकडे वितरित होतो त्यावेळेला लगेचच आम्ही ते लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये जमा करत असतो. दिवाळी सुरू झाली आहे. डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल सुद्धा वाजणार आहे आणि आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळतील. म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत सरकारकडून दिली गेली आहे. पण आता सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदत वाढही मिळू शकते. लाडक्या बहिणी या अपात्र ठरू शकतात. आताची महत्त्वाची बातमी नीट ऐका. लाडक्या बहिणी या अपात्र ठरू शकतात कारण लाडकी बहीण योजनेमधून लवकरच 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. राज्य सरकारकडून 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत केवळ 1,60,000 महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे या योजनेमधील 40 लाख लाडक्या बहिणी या अपात्र होऊ शकतात अशी माहिती राज्य महिला आणि बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.